नमस्कार मंडळी, सुप्रभात. आज आपण सांताक्रूज जुहू चौपाटीला आलेलो आहोत आणि सांताक्रूज जुहू चौपाटीला सरकारमार्फत जी योजना आखलेली आहे आणि जे जुहू चौपाटीच्या जाणाऱ्या प्रेक्षकांना जे काही नियंत्रण रेषा दिलेली आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. आणि त्यासोबत BMCचे वर्करही तिथे कामाला लागलेले आहेत. तसेच पोलीस बंदोबस्तही चोख ठेवलेला आहे, कारण इथून येणारे प्रेक्षक किंवा पब्लिक समुद्राच्या आतमध्ये जाऊ नयेत त्यासाठी त्यांनी पूर्णतः नियोजन केलेलं आहे. चला तर मग आपण पाहूया त्या नियोजनाची थोडक्यात रूपरेषा. ही पहा, त्यांनी नियंत्रण रेखा आखून दिलेली आहे. सोबत पोलिसांची व्हॅनही इथे तयार आहे. बाजूला पोलीस स्टेशन आहे. आपत्कालीन इथे बुत्तेही उभे केलेले आहेत. एखादी व्यक्ती जर का समुद्रात बुडत असेल तर त्याच्यासाठीही सुविधा इथे करून ठेवलेली आहे. हे जे लाल झेंडे लावलेले आहेत ही नियंत्रण रेषा आहे. कृपया पब्लिकने ही नियंत्रण रेषा उलटू नये. आता समुद्र एवढा काही खवळलेला नाही आहे, परंतु पाऊस जोरात आल्यानंतर समुद्र खूप खवळतो आणि मग ही नियंत्रण रेषा पब्लिक पार करण्यासाठी येतात आणि मग आपल्या चुकीला दोष देतात. तर कृपया पब्लिकने ह्याची नोंद घ्यावी. समोर जो दिसतोय तो नवीन ब्रिजचं काम चालू आहे. पावसामुळे चौपाटीला पब्लिक खूप कमी आहे. चौपाटीच्या साफसफाईचं कामसुद्धा किती सुंदरपणे चालू आहे पहा. छोटी मुलगी बागडताना दिसत आहे आणि बिल पहा किती सुंदर असा काढलंय. बघा तिला किती आनंद झालेला आहे. साफसफाईचं काम एकदम चोखपणे पार पाडत आहे. समुद्राला आता ओठी आहे, त्यामुळे पाणी बरंचसं खाली गेलेलं आहे. बाजूलाच असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. जवळच विमानतळ असल्यामुळे विमानाची वारा
लांब लचक अशी ही चौपाटी आहे. ही चौपाटी अंधेरीपर्यंत आहे. पुढचा जो एरिया दिसतोय हा अंधेरी 7 बंगला 4 बंगला वगैरे आहे. तिथपर्यंत ही चौपाटी पूर्ण केलेली आहे. पुढे वर्सोवा हा एरिया आहे. थोडासा विरंगुळा म्हणून पब्लिक येऊन इथे व्हॉलीबॉलने खेळत आहेत. माणसाने प्राण्यांवरती प्रेम करावं त्यातलं एक ज्वलंत उदाहरण. समोरचा जो एरिया दिसतोय ते नवीन ब्रिजचं काम चालू आहे. अंधेरी बांद्रा सिटी. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथेच संपूया. बाय.